पुरुष स्त्रियांच्या कोणत्या भागाकडे जादा आकर्षित होतात? स्त्री-पुरुष शरीर हे त्यांच्या लिंगभेदाने ओळखले जाते. लहानपणी लघवीचा भाग सोडला तर बाकी शरीर सारखेच असते. दोघांचाही कमरेखालचा भाग झाकला तर लिंगभेद नाहीसा होतो. कित्येक हिंदी चित्रपटात मुलींनी लहान मुलांचे रोल केलेले आहेत. वयात आल्यावर मुलीचे शरीर अतिशय सुंदर, गोंडस दिसायला लागते. छाती आणि नितंब चांगलेच फुगीर झालेले असतात. हाच तो शरीराचा भाग पुरुषांना अस्वस्थ करून जातो. भल्याभल्यांची झोप उडवून टाकतो. कळी मिटलेली आहे तोवर भुंगा साबूत आहे. ती उमरली की भुंग्याचा थैथयाट सुरू होऊन आयुष्य कुर्बान करून मोकळा होतो. माणूस सुद्धा त्याच अवस्थेतून जात असतो. सावरला तो सावरला, नाहीतर संसार सागरात डुबला. एखादी युवती ललना सौंदर्यवती समोरून आली तर चेहऱ्यावर नजर जाते. तोच तिचा पदराआड लपलेला हापूस आंबे घायाळ करून जातात. अजून खाली उतरून ओटीपोटाचा भाग जर दिसला तर संपूर्ण खोलीचा अंदाज यायला लागतो. तेवढ्यात ती आपल्या पाठमोरे झालेली असते. रसिकच वळून बघणार नाही. शोरूम बघितल्यावर गोडाऊन बघायची इच्छाच होणार नाही. असा माणूस विरळाच असेल. लयबद्ध नाचणारे ते नितंब तर छातीचा ठोका चुकविल्याशिवाय राहणार नाही. पुढून बघताना चोरून बघायला लागते. पण आता तसे नाही. मनसोक्त आनंद अनुभवत डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय कोण गप्प बसणार आहे? सध्या बाजारात आंब्याचा सीझन आहे, पण सर्वांना ते परवडत नाही. पण सुगंध गोड वासाचा घमघमाट सुटलेला असतो. तो तर गरिबांना अनायासे मोहून टाकतो. तसाच काहींचा प्रकार उलटून गेलेला पुरुषांचा होतो. दुधाची तहान ताकावर अगदी तसेच पाठमोऱ्या स्त्रीकडे बघून आनंद द्विगुणित करायचा. बाकी काय तुमच्या लक्षात तर आलंच असेल. आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेतले आहे पुरुष स्त्रीच्या कोणत्या भागाकडे जादा आकर्षित होतात.